माझे दैव छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, भारतीय घटनेचे शिल्पकार, भारतरत्न तसे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सर्व महापुरुष, सर्व महामहिला आणि संत शहीद आणि ज्यांनी जातीच्या पलीकडे जाऊन प्रत्येक क्षेत्रामध्ये अनुमान कार्य करीत देश आणून ठेवला त्या सर्वांना नतमस्तक नमन. आणि कुठल्याही जातीचा किंवा संघटनेचा सलाम नाही तर त्यांच्या कार्याला माझा सलाम. आणि ज्यांनी देशाच्या रक्षणासाठी स्वतःच्या प्राणांचे बलिदान देऊन इथपर्यंत देश आणून ठेवला. आणि आता पाकिस्तानमध्ये जे युद्ध झालं, घाटकोपरचे कामगार नगरचे जे शहीद झाले, असे सर्वच आजपर्यंत ज्यांनी देशाच्या रक्षणासाठी आपलं बलिदान दिलं आणि इथपर्यंत देश आणून ठेवला त्या सर्वांना क्रांतिकारी लाल सलाम. आणि शिवपुत्र छत्रपती संभाजी महाराज, बुद्धभूषण काळ छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल किती बोललं तर कमीच पडेल. छत्रपती संभाजी राजे यांचा जन्म पुणे जिल्ह्यामध्ये पुरंदर किल्ल्यावर 1657 सईबाई यांच्या शिवाजी महाराज आणि सईबाई यांच्या पोटी झाला. आणि अगदी 2 वर्षानंतर 1649ला सईबाईचं निधन झालं. आणि नंतर त्यांच्या आजी माता जिजाईने त्यांचं राजमाता अहिल्याबाई होळकर यांनी त्यांचं पुढील त्यांना प्रेम दिलं. परंतु शिवाजी महाराजांच्या पहिल्या राज्याभिषेकांच्या वेळेस अगदी 12 दिवसांनी जिजाबाईचं निधन झालं. आणि मग त्यांची जे सावत्र आई होती सोयराबाई यांनी प्रथम त्यांच्यावर प्रेम दिलं, पण कालांतराने त्यांचा मुलगा राजाराम यांनी राज्याभिषेक करावा, हे राजावर दुसरे छत्रपती यावे, संभाजी राजे चा राज्याभिषेक न दुसरे छत्रपती हे राजावर संभाजी राजे न यावे त्यासाठी त्यांनी भरपूर प्रयत्न केले. कारण त्या सावत्र आई होत्या, त्यांना राजारामांना पुढे आणायचं. दुसरं छत्रपती त्या राज्याचे दुसरे छत्रपती राजारामांना सोयराबाईंना आणायचं होतं. त्यासाठी पदोपदी घरातूनच अगदी लहान वयापासून 2 वर्षाची आई गेल्यानंतर सुरुवातीला सोयराबाई सावत्रांनी त्यांना प्रेम दिलं, परंतु कालांतराने त्यांनी काही ना काही कट्टर कारस्थान केले. आणि ज्यावेळेस संभाजी राजे सुरुवातीला आग्र्याला गेल्यानंतर संभाजी राजांना 9 वर्षाचे असताना त्या मोहिमेवर आग्र्याला घेऊन गेले. आणि कालांतराने सांगण्यात आलं की मथुरेला ठेवण्यात आलं. तर असंही अलग अलग इतिहास लिहिला आहे. बरेचसे लोक सांगतात की संभाजी राजांना ज्यावेळेस बुद्धभूषण ग्रंथ लिहिला त्यावेळेस संभाजी राजांनी शिवाजी महाराजांनी बुद्धगयाला देण्यासाठी ठेवले. तर तिथून आल्यानंतर संभाजी राजाने बुद्धभूषण नावाचा ग्रंथ लिहिला. आणि शिवाजी महाराजांचा एक इतिहास आहे की शिवाजी महाराज ज्यावेळेस आग्र्याहून गेले तर बुद्धगयावरून शिवर परिधान करून आले होते. परंतु तो इतिहास अलग अलग रूपाने सांगितला जातोय. आणि जे महाराणी मराठ्यांचं पूर्वीपासूनच नातं आहे. कारण संभाजी राजांना ज्यांनी साथ दिली, जो पहिला किल्ला जिंकणारा स्वराज्य हाती हा महाराज होता. त्यानंतर भीमा कोरेगावचा इतिहास, संभाजी राजांचे जे महारवाड्यात जे वडू बुद्रुकला तुळापूरला जे तुकडे गोळा करून औरंगजेबाने जे शिवून जे अग्नी दिली, हे तुळापूर वडू बुद्रुकला दिली, हे महाराणी दिले गणपत गोविंद महार. परंतु कालांतराने त्यांचं दर्शन घेण्याच्या ऐवजी त्यांचे जे समाधी आहेत त्यांचं पण विटंबना केली होती. तर हे करायला नाही पाहिजे. आणि जो शावा पिक्चर काढला त्यामध्ये जे महाराजांनी जे कार्य केलं मराठ्यासाठी ते दाखवलं नाही. जसं रायगडचा किल्ल्याना रायना महार होता. आणि प्रत्येक ठिकाणी शिवाजी महाराजांनी जातीच्या पलीकडे जाऊन महाराजांच्या हाती शस्त्र दिले. आणि बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की महाराजांच्या हाती जर शस्त्र दिले असते तर हा देश गुलाम झाला नसता. आणि संभाजी राजाबद्दल किती बोलायला गेलं तर कमीच पडेल. आज मला माहिती आहे की संभाजी राजांची जयंती आहे. संभाजी राजांची जयंती मी सुरुवातीला गेल्या 35 वर्षापासून शिवनेरीनगर मानपूरमध्ये झुंजत परिवर्तन मंडळ, झुंजत क्रांती सेवा संघ आणि कालांतराने त्यातून रूपांतर पंचशील मित्र मंडळामध्ये होऊन गेली 35 वर्षापासून मी संभाजी राजांची जयंती शिवनेरीनगर मानपूर मुंबई येथे महाराष्ट्राच्या ठिकाणी
सुरू केलेली आहे. त्याचप्रमाणे आमच्या बाजूला जे आहे सागर हरणे माझे मित्र आहेत, जवळचे माझ्या प्रेमसागर बगाडे माझे सुपुत्र यांचे पण मित्र आहेत. त्यांनी पण वर्षे 7वे त्यांनी पण शिवप्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य हे सागर हरणे यांच्या संकल्पनातून ह्या मंडळाची किंवा प्रतिष्ठापनाची म्हणजे मंडळाची स्थापना झाली आणि ते पण संभाजीराजे जयंती साजरी करतात. आणि मागच्या वर्षी पण 2024 त्यांच्या मंडळाचा मी उल्लेख केला आहे. सागर हरणे, विशाल हरणे, ज्ञानेश्वर गोरड माझे पेंटर माऊली, शिवनेरी विठ्ठल रुक्मिणी चाळ, त्यानंतर प्रवीण जगताप सर, विशाल लोखंडे, ज्ञानेश्वर गोरडचे सुपुत्र, माऊली पेंटरचे सुपुत्र ते माळकरी आहेत, गणेश गोरड, आणि सर्वांच्या सहकार्याने ते पण आम्ही एकमेकांना सहाय्य करू. जसं महार आणि मराठ्यांचं पूर्वीपासूनच आजपर्यंत नातं आहे. आजही आम्ही पूर्वीचा जो वारसा आहे महापुरुषांचा जो वारसा आहे तो आजही आम्ही जपत. शाहू महाराज, बाबासाहेबांचा जे संबंध सर्वांना माहीत आहे. संभाजीराजे शिवाजी महाराजांचा मराठ्यांचा आणि महाराजांचं काय नातं आहे, सम्राट अशोकाचा काळापासून चाललेली हे परंपरा आहे. आणि आम्ही स्वतः देखील आज महार मराठी संगतीचा हा कार्यक्रम करतो. ज्याप्रमाणे आम्ही भगवान बुद्ध बाबासाहेबांनी जे बौद्ध धर्मीय महापुरुष होऊन गेले जेवढा त्यांचा आदर करतो, जे बाकी शिवाजी महाराज असतील, अहिल्याबाई होळकर असतील, जे महापुरुष महामहिला आणि ज्यांनी ज्यांनी या देशामध्ये काहीतरी सत्कार्य केलं, चांगलं कार्य केलं, त्यांच्या विचारांचे वारसदार आम्ही होऊन पुढील कार्य करण्याचा प्रयत्न करीत असतो. आणि मी स्वतः सम्राट अशोक जयंती आणि संभाजीराजे जयंती मी स्वतः पुढाकार घेऊन या दोन जयंत्यांनी स्वतः पंचशील मित्रमंडळाच्या माध्यमातून स्वतः पुढाकार घेऊन करीत असतो. आणि संभाजीराजाबद्दल बोलायला गेलं तर कमीच आहे. त्यांना अगदी 22 वर्षाचा काळ मिळाला आणि 32 वर्षे त्यांना फक्त वय लाभलं. कारण औरंगजेबाने ठरवलं होतं की कसं की शिवाजी महाराजांच्या नंतर शिवाजी महाराजांनी तर औरंगजेबाला फक्त आग्र्यामध्ये कैद केलं, परंतु संभाजीराजांनी औरंगजेबाच्या विरुद्ध त्याचा मुलगा ज्यावेळेस अफगन युद्ध करायला निघाला तर संभाजीराजांनी त्यांना साथ दिली. परंतु 86-87 मध्ये 1686-87 मध्ये महाराष्ट्रात दुष्काळ पडला होता. महाराष्ट्र वेगळं राज्य नव्हतं, पण महाराष्ट्रात जो राहणारा तो कुठल्याही जातीत त्यांना मराठीच बोलल्या जात होतं. आणि प्रत्येक ठिकाणी वाईचा पाटील हा महार होता. भीमा कोरेगावचा म्हणजे बदला घेतला संभाजीराजांच्या समाधीवर तलवारी ठेवून, म्हणजे सिद्धनाथ महाराणी बदला घेतला. भीमा कोरेगावचा संभाजीराजांचा बदला घेतला वधाचा. त्यानंतर गोडू बुजुर्गला जे तुकडे गोळा करून समाधी महारवाड्यात अग्नी दिली, जे महाराणीच दिली. आणि पहिला किल्ला जिंकणारा स्वराज्य हा जे महार होता. आणि शिवाजी संभाजी राजांच्या साथी खांद्याला खांदे असला साथ देणारे हे महारच होते. आणि कुठल्याही ठिकाणी जरी गेला, आज मिलिटरीमध्ये जरी गेलो तर पहिले महार बटालियनच पाठवल्या जाते. बोलायला गेलं तर भरपूर आहे. आणि या ठिकाणी संभाजी राजांची जयंती हे 2025 368वी जयंती. त्याचप्रमाणे राजमाता अहिल्याबाई होळकर यांची संयुक्त जयंती हे त्यांची 300वी जयंती आहे. आणि आम्ही प्रत्येक वेळी सर्व महापुरुष सर्व महामायलाचा संयुक्त जयंती महोत्सव या ठिकाणी घडून आणत आहे. आणि संभाजी राजाबद्दल बोलायला गेलं तर भरपूर आहे. एक गोष्ट आठवते की जसं औरंगजेबाने ठरवलं होतं की मराठ्यांचं राज्य मी लगेच कब्जा करेन, परंतु त्यांना ते शक्य झालं नाही. त्याचा एक उदाहरण म्हणजे रामशेत किल्ला आहे नाशिक, जो त्यांना औरंगजेबाला ते कब्जा करायला जिंकायला 6.5 वर्षे लागले. तर मराठ्यांचं संख्याबळ कमी होतं, औरंगजेबाचं संख्याबळ 15 पट 5 पट संभाजी राजापेक्षा होतं. आणि शिवाजी महाराज असताना ज्यावेळेस शिवाजी महाराज आग्र्याच्या मोहिमेवर गेले त्यावेळेस संभाजी राजांना सोबत घेऊन गेले. परंतु काही ठिकाणी शिवाजी महाराज हयात नसताना त्यांचं जे अष्टमंडळ होतं, कारण यांना
संभाजीराजांना पुढे येऊ द्यायचं नव्हतं सावत्रायला. राजारामांनाच गादीवर आणायचं, दुसरं छत्रपती राजारामांना आणायचं होतं. त्यामुळं सावत्र सावत्र राहायचं, तिला हे संभाजी राजाबद्दल कट कारस्थान करायचे. शिवाजी महाराज हयात नसताना ज्यावेळेस मोहिमेवर जायचे तर हे त्यांचे जे नियम होते संभाजी राजाचे हे पाळत नव्हते, धुळकावून लावतात आणि पदोपदी यांचा अपमान करत होते. कारण अण्णाजी दत्त हा भ्रष्ट अधिकारी होता, पण शिवाजी महाराजांना माहिती असताना देखील एक चांगला प्रशासक आहे. तर शिवाजी महाराज हे दुर्लक्ष करायचे. आणि मग जसं शिवाजी महाराजांच्या निधनानंतर शिवाजी महाराजांचं ज्यावेळेस निधन झालं तर संभाजीराजे हे पन्हाळा गडावर होते. त्यानंतर सोयराबाईंनी यांना संभाजीराजांना कैद करण्यासाठी मोरपंत पिंगळे अजून त्यांच्या सहकाऱ्यांना पाठवलं होतं. परंतु तेच संभाजीराजांना पकडलं तर नाही, परंतु संभाजीराजांच्या सोबत तेच मिळाले. गंभीरराव मोहिते वगैरे आहेत. कालांतराने संभाजीराजांनी ज्यावेळेस 1900 शिवाजी महाराज ज्यावेळेस शेवटचा अंत्यविधी झाला त्यावेळेस ते पन्हाळा गडावर होते संभाजीराजे. कालांतराने मग राजा रामांचा राज्याभिषेक करावा हा सोयराबाईंचा हट्ट होता. आणि त्यानंतर संभाजीराजांनी तर रायगडावर यायला नाही पाहिजे, त्यासाठी संभाजीराजांना कैद करण्यासाठी जे नावं सांगितलं त्यांना पाठवलं, पण ते संभाजीराजांना भेटले आणि स्वतः मग कालांतराने अगदी थोड्या दिवसांनी संभाजीराजे रायगडावर आले आणि स्वतःच राज्याभिषेक विधीप्रमाणे राज्याभिषेक करून घेतला. आणि फक्त 9 वर्ष त्यांना मिळाले. कारण आज मला माहिती आहे की शेवटचा दिवस नाही, बलिदान दिवस नाही, परंतु जयंती जरी असलं तर संभाजीराजांचा जो इतिहास आहे हे सांगणं हे काळाची गरज आहे. कारण महाराष्ट्रामध्ये 86-87 मध्ये एक दुष्काळ पडला होता. तर त्यावेळेस दुष्काळ पडल्यानंतर गद्दार संभाजीराजांचे गद्दार गणेशजी शिर्के शक्य मिळवणे हे संगमेश्वरला जशी एखादी बैठक असतो किंवा सरदारांची सभा असतो, ठराविकच लोक असतात, परंतु संभाजीराजांचा सत्ता मिळवणा, गद्दार मिळवणा हा स्वतःच्या वतनदारीसाठी, स्वतःच्या फायद्यासाठी निंबाळकर किंवा महाडिक आहेत, गणेशजी शिर्के हे औरंगजेबाचा मुख्तार खान काहीतरी आहे, संभाजीराजांच्या सरदार यांना जाऊन भेटले. आणि संभाजीराजे ज्यावेळेस बैठक आटपून रायगडावर निघाले त्यावेळेस गणेशजी शिर्के आणि मुख्तार खान औरंगजेबाचा सरदार यांच्यावर अचानक संभाजीराजावर हमला केला. आणि यांचं संख्याबळ कमी होतं, कारण औरंगजेबाने लालजून किल्ले जिंकले. आणि यांना जे 1986-87 ज्यावेळेस दुष्काळ पडला त्यावेळेस लोकांना आमिष दिल्या, वतनदारी दिली, नोकऱ्या दिल्या आणि चारही बाजूने जे संभाजीराजांचं जे संख्याबळ होतं हे आपल्याकडे वळून घेतलं. मग संभाजीराजांची ज्यावेळेस हत्या केली त्यावेळेस जशी मिटिंग आपण घेतो तर त्यावेळेस ठराविकच लोक मिटिंगमध्ये असतात, सरदार असतात. आणि संभाजीराजे रायगडावर परत असताना त्यांना गद्दार मेवण्याने स्वतः त्यांना लाज वाटायला पाहिजे, ते माझ्यासारखा जरी असला तर त्याचे मान त्या ठिकाणी मी ओढून टाकली असे गणोजी शिर्के संभाजीराजांचा जो मेवणा होता यांनी कमालीची गुप्तता पाळून थोडेसे चकमकीनंतर औरंगजेबाला जिवंत पकडून दिला आणि 40 दिवस असहाय्य वेदना करून कवी कलश यांनी संभाजीराजांची फार क्रूरपणे हत्या केली. आणि म्हणून मी सांगतो की गणोजी शिर्केसारखे गद्दार लोक या जगामध्ये मुंबई महाराष्ट्र देशाच्या आणि विश्वाच्या कानाकोपऱ्यात पुन्हा होऊ देऊ नका, अशीच मी महार मराठ्यांचा आमचं पूर्वीपासूनच नातं आहे. बोलायला गेलं तर संभाजीराजाबद्दल भरपूर आहे. आणि राजमाता अहिल्याबाई होळकरांची जयंती आम्ही संयुक्त जयंती केलेली आहे. संभाजीराजांनी राजमाता अहिल्याबाई होळकर ह्या उत्कृष्ट चांगल्या प्रकारे शासनाने चालवलं. प्रत्येकांना त्यांनी अहिल्याबाईंनी न्याय दिला, संभाजीराजांनी न्याय दिला. आणि मी हेच सांगतो की महार मराठ्यात हे पूर्वीपासून ज्ञात आहे. आणि मी स्वतः गौतम बागडे बगाळे आम्ही सर्व कुटुंब संभाजीराजे असो, बाबासाहेब असो, बुद्ध असो किंवा जे महापुरुष होऊन गेले त्या सर्वांच्या विचारांचा वारसा घेऊन आम्ही पुढे पुढे जात असतोय.
बोलायला गेलं तर संपणार नाही, परंतु बोलायला गेलं तर संपणार नाही, परंतु मी हेच सांगेल की संभाजीराजे ज्यावेळेस शिवाजी महाराजांचा शेवटचा क्षण होता, चारही बाजूनी यांचे विरोधक होते की मराठ्यांचं राज्य कसं नष्ट करायचं. गोव्याचे पोर्तुगीज होते, औरंगजेबाचा मुलगा अफगण जो होता, यांच्या संमतीनं पोर्तुगीजाचे आणि संभाजीराजांचे चांगले संबंध होते, परंतु संभाजीराजांनी पुन्हा 1982ला त्यांच्यावर पोर्तुगीजावर हमला केला आणि चारही बाजूने विरोधक तयार झाले होते. इंग्रज, सिद्धी, पोर्तुगीज, मोगल आणि चारही बाजूंना मग न्याय द्यावा लागला आणि संभाजीराजांनी 120 युद्ध केले आणि 1988 मध्ये स्वतः जातीने इतर तर ते मार्गदर्शन करायचे हजार असायचे, पण स्वतः 1688ला संभाजीराजे स्वतः रणांगणावर होते लढाईला आणि शेवटच्या क्षणी संभाजीराजांचं 1689ला फार क्रूरपणे हत्या केली. अंगावर शहारे येतात आणि मी मराठी आणि सर्व जाती धर्माच्या लोकांना सांगेन की जो आमचा इतिहास आहे महाराणी मराठ्यांचा, हा जैन लिहिला पाहिजे. बोलायला गेलं तर भरपूर आहे, संपणार नाही. तर संभाजीराजे शिवाजी महाराजाबद्दल किती बोललं तर कमीच पडेल. तर संभाजीराजे त्यांच्या 368व्या जयंतीनिमित्त त्यांना मानाचा मुजरा, त्याचप्रमाणे राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या 300व्या जयंतीनिमित्त त्यांना मानाचा मुजरा करतो. बोलायला गेलं तर भरपूर आहे, परंतु वेळेअभावी किंवा जागेअभावी जर एखादी चूक झाली असल्यास क्षमा करावी. आणि या दोन्ही महापुरुष आणि महामहिलांच्या जयंतीनिमित्त सर्व मुंबई, महाराष्ट्र, देशाच्या आणि विश्वातील जनतेला या महापुरुष आणि महामहिलांच्या जयंतीनिमित्त सर्वांना मी हार्दिक शुभेच्छा करतो. येथेच थांबतो. जय भीम, जय महाराष्ट्र. चूक भूल झालं क्षमा.